नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर वय वर्ष 40 वर्षापेक्षा अधिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण दिलासादायक GR निर्गमित झालेला आहे। दिनांक 17/7/2025 म्हणजे कालच्या घडीचा हा GR या ठिकाणी निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता वय वर्ष 40 वर्षापेक्षा अधिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण दिलासादायक GR काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, वय वर्ष 40 वर्षापेक्षा अधिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण दिलासादायक GR निर्गमित दिनांक 17/7/2025। बघा, व्हेरी इम्पॉर्टंट रिलीफ GR इश्यूड फॉर एम्प्लॉईज अबाव 40 इयर्स ऑफ एज ऑन 17/7/2025। वय वर्ष 40 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांसाठी सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक 17 जुलै रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण दिलासादायक GR निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की राज्य सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या वय वर्ष 40 ते 50 वर्ष या दरम्यानच्या सर्वच सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना 2 वर्षातून एका वेळी तर वय वर्ष 51 व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या प्रतिवर्षी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असणार आहे व सदर तपासणीकरिता सदर कर्मचाऱ्यांना रुपये 5,000 इतकी रक्कम ही प्रतिपूर्ती म्हणून देण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। सदर निर्णयाच्या या अधीनस्थ राज्यातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालय या कार्यालयाच्या अधीनस्थ सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या वरील नमूद वय वर्ष प्रमाणे वैद्यकीय प्रतिपूर्ती करिता सदर GR नुसार मंजुरी देण्यात येत आहे। बघा, याबाबत कार्यालय प्रमुख विभाग प्रमुखास सदर वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ घेणाऱ्या या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची माहिती शासनास वेळोवेळी सादर करणे आवश्यक असल्याची बाब ही नमूद करण्यात आलेली आहे। बघा, तुमच्या समोर GR आहे, GR पाहू शकता। माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुख्यालय व अधीनस्थ कार्यालयातील शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी वैद्यकीय तपासणी धोरणाचा अवलंब करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक 17 जुलै 2025 म्हणजे कालच्या घडीचा हा GR आहे। बघा, परिपत्र काय सांगतोय, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संदर्भातील शासन निर्णय दिनांक 22/4/2022 अन्वये शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी वैद्यकीय तपासणी धोरणाचा अवलंब करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत। या सूचनांचे पालन करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयास खालीलप्रमाणे या ठिकाणी सूचना देण्यात येत आहे। बघा, एकूणच खालीलप्रमाणे कशा पद्धतीने सूचना या ठिकाणी देण्यात येतो आहे पाहू शकता। हा GR आहे। बघा, आहे संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 22/4/2022 अन्वये या ठिकाणी शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांनी वैद्यकीय तपासणी धोरणाचा अवलंब करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत। या सूचनांचे पालन करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयास खालीलप्रमाणे सूचना या ठिकाणी देण्यात येतो आहे। बघा, संदर्भाधीन शासन निर्णय या ठिकाणी पाहू शकता। 22/4/2022 अन्वये आलेल्या सूचनानुसार माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या मुख्यालय व अधीनस्थ कार्यालयातील शासकीय सेवेत कार्यरत असलेले वय वर्ष 40 ते 50 या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना 2 वर्षातून एकदा व वय वर्ष 51 व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुदेय राहील व वैद्यकीय तपासणीकरिता रुपये 5,000 याप्रमाणे इतक्या रकमेपर्यंतच्या खर्चाची प्रतिपूर्ती प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्याबाबत शासन मान्यता देण्यात आली आहे। ब आहे म्हणजे दुसरा आहे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुख्यालय व अधीनस्थ कार्यालयातील शासकीय सेवेत कार्यरत असलेले वय वर्ष 40 पूर्ण केलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याबाबत उपरोक्त शासन निर्णयातील परिच्छेद 3 मधील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून लाभ घेण्यात आलेले आहेत। अधिकारी कर्मचारी यांचा वर्षनिहाय अहवाल आणि संबंधित कार्यालय प्रमुखांनी विभाग प्रमुखांनी शासनास या ठिकाणी सादर करावा। संदर्भाधीन शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन करून वैद्यकीय तपासणी झाल्याची नोंद अधिकारी आणि कर्मचारी यांच्या गोपनीय अहवालात शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे घेण्यात यावी।
उक्त संदर्भातील शासन निर्णयातील तरतुदीच्या या अनुषंगाने या महासंचालनालयाच्या मुख्यालयातील व अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निदर्शनास शासन निर्णयातील तरतुदी आणून त्यांचे काटेकोरपणे पालन या ठिकाणी होईल याची खातरजमा करावी। तिसरा आहे सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक पाहू शकता आणि हे जे परिपत्रक आहे ते डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येतो आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने या ठिकाणी पाहू शकता। बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे वय वर्ष 40 वर्षापेक्षा अधिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक जी.आर. कालच्या घडीला म्हणजे 17/7/2025 रोजी या ठिकाणी निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।